सहकार मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्यावरून युटर्न घेतलेला आहे। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं। मात्र या वक्तव्यावरून त्यांनी आता युटर्न घेतलाय। वादग्रस्त वक्तव्यानंतर बाबासाहेब पाटलांनी माफी मागितली आहे। आधी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि आता युटर्न घेतलाय। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचंय। एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आदिलभाईसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला निधी येऊन दे, त्याला आम्ही मतदान करणार। त्याने काय मागणं ठरवा ना। आदिलभाईदास म्हणजे आजची हल्ल्याचे निधी देऊन टाकू तुला। काल जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडे वळावं। अर्बन बँक पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं। ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत। एवढंच माझ्या पाठीमागेला म्हणण्याचा उद्देश होता। कोणाच्या भावना दुखावल्या असताना मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो।